तर अडचणीचं ठरण्याची सुद्धा शक्यता आहे। महायुतीसाठी पुणे महानगरपालिका हा अपवाद ठरणार का, असाही प्रश्न आहे। फडणवीसांनी पुणे भाजपला 105 नगरसेवकांचं टार्गेट दिलंय। पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण 166 जागा आहेत। फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळेला 105 जागा कायम राहणार असल्याचं त्यांनी विधान केलं होतं। पुणे जिल्हा अजित पवारांचा बालेकिल्ला, मात्र युती केली तर अजित पवारांना कमी जागांवरती समाधान मानावं लागेल अशी ही शक्यता आहे। महापौर सुद्धा भाजपचाच बसेल असंही पदाधिकाऱ्यांच्या समोर एक मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। त्यामुळे एकीकडे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने सगळेच पक्ष मोर्चे बांधणी करतायत, महायुतीच्या चर्चा होत आहेत, मात्र पुणे मनपा हे अपवाद ठरण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर पुणे महानगरपालिकेमध्ये बसला पाहिजे या दृष्टीने तयारीला लागा, अशा सूचना त्यांनी आम्हाला दिल्या। एकत्रित की सोबत? मला असं वाटतं की आम्ही 105 नगरसेवक आता आहोत। या 105 जागा निवडून येणं ही आमची प्राथमिक तयारी आहे आणि याच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो प्रदेश स्तरावरती सर्व वरिष्ठ नेते घेतील। पण आता आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे ज्या ज्या भागात नगरसेवक आहेत त्या जागा पुन्हा निवडून येण्याच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागलो आहोत। तर एक मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांच्या समोर केलेलं होतं। याविषयी बोलूयात। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। मिकी, आपण बघतोय की महायुतीला काहीसा पुणेरी झटका बसू शकतो आणि पुणे महानगरपालिका ही अपवाद ठरू शकते एकूणच महायुतीच्या दृष्टीनं। यामनी अगदी जर पुण्यामध्ये आपण बघितलं तर सध्या जवळपास 100 नगरसेवक हे भाजपचे होते आणि ज्या पद्धतीने काल राज्याचे मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर होते त्याचवेळी त्यांनी शहर अध्यक्ष आणि काही पदाधिकाऱ्यांना पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस या ठिकाणी बोलून घेतलं आणि पुण्याची काय स्थिती आहे, पुढे येऊ घातलेले जे निवडणुका आहेत त्याची स्ट्रॅटेजी किंवा कशा पद्धतीने लढायच्या आहेत, किती जागा आपल्याला लढायच्या आहेत, आपल्यात महायुती होऊ शकते का याची देखील त्यांनी पूर्ण आढावा घेतलेला आहे आणि त्याचे जे चिन्ह आपल्याला दिसत आहेत त्यानुसार या ठिकाणी महायुती होईल याची शक्यता खूप कमी या ठिकाणी दिसते। कारण देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट म्हणलेलं आहे की काही ठिकाणी आमच्यासोबत मैत्रीपूर्वक लढत होऊ शकते, तर काही ठिकाणी पक्षासाठी जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळा एक उत्साह असतो, त्यामुळे त्यांना कुठेतरी ताकद देण्यासाठी आम्हाला स्वबळावर देखील लढावं लागणार आहे। आणि ज्या पद्धतीने काल शहराध्यक्षांनी सांगितलेलं आहे की आम्ही 105 जागा लढणार, अर्थात पुणे महानगरपालिकेत 166 जागा आहेत, त्यातील जर 105 जागा भाजप लढणार असेल तर मित्रपक्ष म्हणजे अर्थात जर महायुतीत राष्ट्रवादी आहे, शिंदे गट आहेत, त्यांना किती जागा मिळणार असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो। जर आपण बघितलं तर 100 जागा सध्या भाजपकडे आहेत, भाजपचे 100 नगरसेवक आहेत आणि काही दिवसापूर्वीच आधीसारखंच टार्गेट मिकी खरं तर यंदाच्या निवडणुकांच्या वेळेला सुद्धा भाजप ठेवत आहे, त्यामुळे नेमकं काय होणार हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद माहितीसाठी। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा 9 सेकंदात बातमी। भारतीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्यामुळे